नमस्कार. पॅनोरामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लोकसत्ता आणि द हिंदू मधल्या महत्त्वाच्या न्यूज आपल्याला डिस्कस करायची आहेत. त्याच्यावरती PYQ काही बघणार आहेत, प्रॅक्टिस क्वेश्चन मेन्ससाठीची, आणि त्याची उत्तरं देखील कशी लिहिणं अपेक्षित आहे एक्झॅक्टली त्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. काही महत्त्वाचे मुद्दे इथं नमूद केलेले आहेत ज्याच्यावरती आपण डिटेल डिस्कशन करणार आहोत. वन बाय वन सगळे मुद्दे डिस्कस करायला सुरुवात करूया. पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे प्रिलिम्स स्पेसिफिक आहे बेसिकली. तर भारत आणि मालदीव्स यांच्या दोघांच्या दरम्यान इकोवेरिन नावाचा लष्करी सराव जो आहे तो सुरू झालेला आहे. त्याच्याबद्दलची न्यूज आलेली आहेत. प्रिलिमसाठी बेसिकली आपल्याला प्रश्न याच्याबद्दल विचारला जातोच करंट अफेअर्समध्ये, की एखादा लष्करी सराव दिला जाईल आणि तो भारत आणि डॅश डॅश या देशाच्या दरम्यान आयोजित केला जातो असा प्रश्न विचारला जातो, किंवा जोड्या लावामध्ये चार एका बाजूला सगळे लष्करी सराव देतील आणि भारत आणि आणखी कोणत्या देशासोबत ते आयोजित केले जातात त्या पद्धतीने पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. याच्यामध्ये बेसिकली आणखी काही मुद्दे लक्षात ठेवण्यासारखे आहेत. तर ही 14वी आवृत्ती आहे, 14th एडिशन आहे जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज, द्विपक्षीय लष्करी सराव आपण त्याला म्हणतो. नाव काय आहे त्याचं? इकुवेरिन. इकुवेरिन नाव त्याचं नाव आहे. कोणाच्या दरम्यान आहे तो? भारत आणि मालदीव्स या दोन देशांच्या दरम्यान तो सुरू झालेला आहे. कुठं? लोकेशन लक्षात ठेवा, तिरुअनंतपुरम, केरला या राज्यामध्ये तिथं तो सुरू झालेला आहे. ठीक आहे. या दोन देशांदरम्यानचा हा लष्करी सराव. त्याच्यामध्ये आणखी महत्वाचा मुद्दा काय आहे आपल्यासाठी, की मेन्समध्ये ज्यावेळी भारत आणि मालदीव यांच्या संबंधांना घेऊन प्रश्न विचारतील तर तिथं लष्करी सहकार्यामध्ये याला व्हॅल्यू ॲडिशन म्हणून तुम्ही ॲड करू शकता. लष्करी सराव, लष्करी संबंध किंवा लष्करी सहकार्य, संरक्षण संबंध असं पण म्हणू शकता. ती हेडिंग ज्यावेळी तुम्ही द्याल दोन देशांमधले संबंध समजून सांगण्यासाठी, त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन म्हणून याला तिथं ॲड करायचं आहे. ठीक आहे. याची सुरुवात कधी झाली? नेबरहुड फर्स्ट पॉलिसीबद्दल आपण मागे चर्चा केली होती बघा. ज्यावेळी शेजारील देशांना प्रथम प्राधान्य धोरण आपण सुरू केलं होतं 2009 मध्ये, त्याच वेळी आपण अशा पद्धतीने सहकार्य वाढवायला सुरुवात केली होती या आपल्या शेजारील देशांसोबत. त्याचाच हा एक भाग आहे. याच्यामध्ये पण तुम्ही एक्झाम्पल म्हणून नमूद करू शकता. जर परराष्ट्र धोरणाला घेऊन प्रश्न विचारला स्पेसिफिकली या नेबरहुड फर्स्ट पॉलिसीला घेऊन, की भारताचं शेजारील राष्ट्रांशी प्राधान्य जे धोरण आहे त्याच्यासमोर सध्याच्या कालावधीमध्ये आव्हाने काय आहेत, असं ज्यावेळी तिथे विचारलं जाईल, ते धोरण काय आणि आव्हाने काय आहेत, तर त्या धोरणामध्ये आपण हे नमूद करू शकतो की याच्या अंतर्गत आपण एक्झॅक्टली काय काय करतो. असे काही लष्करी सहकार्य करतो. श्रीलंकेमध्ये आत्ता आपत्ती आली होती, सायक्लोन आला, तर त्याच्या अंतर्गतच आपण त्यांना लगेच सहकार्य मदत पाठवली. यासारखे एक्झाम्पल्स त्याच्यामध्ये त्या धोरणामध्ये आपण नमूद करू शकतो. ठीक आहे. तर तो महत्वाचा मुद्दा आहे आपल्यासाठी. आणि सोबतच मागा चर्चा तर आलेलीच होती की ऑपरेशन सागर, आता त्याला महासागर असं नाव दिलेलं आहे आपण. ऑपरेशन सागर म्हणून त्याची आपण सुरुवात केली होती, परंतु महासागर असं त्याला नाव दिलेलं आहे. याच्या अगोदर देखील ज्यावेळी मालदीवमध्ये, आता श्रीलंकेचं ताजं उदाहरण आहे आपल्या समोर, तिथं सायक्लोन दितवा जे हिट झालेलं आहे त्याच्या अनुषंगाने आपण तिथं ऑपरेशन तिथं सुरू केलेलं आहे. बट हे फक्त श्रीलंकेच्याच बाबतीत नाही, मालदीवमध्ये पण मागं पाण्याचं संकट, पिण्याच्या पाण्याचं संकट उभारलेलं होतं. त्यावेळी आपण तिथं मदत पाठवलेली होती. असंच ऑपरेशन आपण त्यांच्या बाबतीमध्ये तिथं सुरू ठेवलं होतं. ऑपरेशन कॅक्टस आपण तिथं राबवलेलं होतं. ज्यावेळी तिथं रिबेल झालेलं होतं, बंड पुकारलेलं होतं, त्यावेळी ऑपरेशन कॅक्टस आपण तिथली सत्ता वाचवण्यासाठी म्हणून लॉन्च केलेलं होतं. या सगळ्या गोष्टी आपण शेजारील देशांना प्रथम प्राधान्य धोरण त्याच्या अंतर्गतच राबवत आहोत. ठीक आहे. लोकेशन त्याचं लक्षात आलं तर मग लक्षात येतं आपल्याला की एवढ्या सगळ्या गोष्टी आपण का करतो एखाद्या देशासाठी. ठीक आहे. भारताचं लोकेशन आणि भारताच्या लोकेशन पासून फार लांब नाहीये मालदीव्स. का मालदीव्स महत्वाचा आहे? तर हा जो मेजर सगळा रिजन आहे, ठीक आहे, हा जो सगळा मेजर रिजन आहे, हा एक महत्वाचा रूट म्हणून काम करतं. हा महत्वाचा रूट म्हणून काम करतं. इंटरनॅशनल सी ट्रेड जो चालतो इंडियन ओशन मधून, त्या इंडियन ओशनच्या त्या भागातून चालणाऱ्या इंटरनॅशनल सी ट्रेडमध्ये याचं लोकेशन बघितलं मालदीवचं, तर ते एक टोलगेट म्हणून काम करतं. रस्त्यावरचा हायवेला आपल्याला माहिती आहे टोलगेट असतं, एक सेंटर पॉइंट म्हणून त्याला आपण ओळखू शकतो. तर तसं या मालदीवचं लोकेशन आहे. त्यामुळे मालदीव सोबत सहकार्य चांगलं असणं ती आपल्यासाठी एक महत्वाची गोष्ट आहे. मागे श्रीलंकेच्या अनुषंगाने आपण चर्चा केली होती की श्रीलंकेचं पण लोकेशन भारतापासून खूप जवळ आहे. काही पोर्ट्स, काही बंदरं चायनाकडे गेलेलं आहे. तसंच मालदीवच्या बाबतीमध्ये पण होऊ शकतं. मालदीवमध्ये पण चायनीज जो प्रेझेन्स आहे, चीनची जी उपस्थिती आहे, चीनची उपस्थिती ती वाढत चाललेली आहे. त्याच्या अनुषंगाने पण भारतासाठी हे सहकार्य तिथं आपलं तसंच चांगलं ठेवणं, दृढ ठेवणं, ते एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती एक चॅलेंज आहे. ठीक आहे. नेक्स्ट पुढच्या मुद्द्याकडे आपण वळूया. पुढचा मुद्दा आहे जीएस पेपर 1, हिस्ट्रीशी संबंधित असलेला. आजच्या द हिंदूमध्ये महाड सत्याग्रहाला घेऊन एक आर्टिकल आलेला आहे. तर महाड सत्याग्रह हिस्ट्रीमध्ये आपल्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. याच्यावरती रिपीटेडली प्रश्न विचारला जातो. महाड सत्याग्रहाची सुरुवात तर तशी
1927 मध्ये करण्यात आली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाजूने. परंतु त्याच्या बाबतीतला निर्णय त्याच्या अगोदर झालेला आपल्याला बघायला मिळतो. त्या चळवळीची सुरुवात त्याच्या अगोदर झालेली आपल्याला बघायला मिळते. प्रयत्न त्याच्या अगोदर सुरू झालेले होते. या बाबतीतलं एक रिझोल्यूशन, या बाबतीतला एक ठराव पास करण्यात आलेला होता. बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये या बाबतीतला एक ठराव पास करण्यात आला होता. कधी? ऑगस्ट 1923 मध्ये. ऑगस्ट 1923 मध्येच ठराव पास करण्यात आला होता. याच्यासाठी प्रयत्न कोणी केले होते? तर एस.के. बोले यांनी प्रयत्न केले होते. नाव लक्षात ठेवा, महत्वाचं नाव आहे. एस.के. बोले यांनी प्रयत्न सुरू केले होते. याच्यामध्ये काय नमूद केलेलं होतं, की पब्लिक प्लेसेसला, सार्वजनिक ठिकाणचे जे पाण्याचे ठिकाण असतील, पाणथळाची जागा ज्या असतील, तर ती ओपन असतील सगळ्यांसाठी. ठीक आहे. अनटचेबल क्लासेस जे मानले गेले होते त्यावेळी यांच्यासाठी वॉटरिंग प्लेसेस, पाण्याची ठिकाणं, पाण्याचे टाक्या आपण ज्याला म्हणू शकतो सोप्या भाषेमध्ये, मग ते धर्मशाळा असतील, त्यावेळी धर्मशाळा मोठ्या प्रमाणामध्ये असायच्या, किंवा जे प्रायव्हेट प्रॉपर्टीचा भाग नाहीये, कोणाची खाजगी मालमत्ता नाहीये, जी सार्वजनिक मालमत्ता आहे, अशा ठिकाणचे सगळे पाण्याचे टाके हे यूज करण्यासाठी, वापरण्यासाठी त्यांना परवानगी देण्यात आली होती. त्यावेळी जे अनटचेबल क्लासेस मानले गेले होते त्यावेळी त्यांच्यासाठी. याच्यासाठी प्रयत्न कोणी केले होते? एस.के. बोले यांनी केले होते. हा ठराव पास केला होता ऑगस्ट 1923 ला. परंतु तरी पण महाड सत्याग्रह का झाला? तर तिथं तिथं बेसिकली आपण जर बघितलं तर महाडचं जे 14 तळ आहे ते ओपन करण्यात आलेलं नव्हतं सगळ्या समुदायांसाठी. त्यामुळे तिथं तो प्रयत्न केला गेला होता. सोबतच रामचंद्र चांदोरकर यांनी देखील प्रयत्न केलेले होते सुरुवातीला या सगळ्या मुद्द्यांना घेऊन. ठीक आहे. त्यांनी जर बघितलं तर त्यांनी काय केलं होतं, पब्लिक रिझर्व्हायर म्हणजे अशाच ठिकाणी सार्वजनिक ठिकाणचं जे पाण्याची टाकी आहे, गोरेगाव या ठिकाणचं, तिथं डायरेक्टली त्यांनी उडी मारलेली होती त्या पाण्यामध्ये जाऊन. कारण मग ते त्या पाण्याला शिवणं देखील, त्या पाण्याला स्पर्श करणं देखील अनटचेबल्स जे मानले गेले होते, अस्पृश्य जे समुदाय मानले गेले होते, त्यांना त्याच्यावरती निर्बंध होते. मग त्यांनी डायरेक्टली उडी मारली होती त्या पाण्यामध्ये. त्यांनी पण प्रयत्न केले होते. हे पण नाव लक्षात ठेवा, रामचंद्र चांदोरकरांनी. त्याच्यानंतर मग प्रयत्न तिथं सुरू केलेले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. त्यांनी महाडचीच जागा का निवडली होती? तर ते तळं निषिद्ध करण्यात आलं होतं. तिथं प्रवेश नव्हता अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातींसाठी. सोबतच गोपाळबाबा वलंगकर महत्वाचे समाजसुधारक, नारायण मल्हार जोशी महत्वाचे कामगार चळवळीचे नेते, यासारख्या व्यक्तींचं ते महत्वाचं एक बर्थ प्लेस राहिलेलं होतं. त्यांचं कार्य ठिकाण, त्यांचं जन्मस्थळ राहिलेलं आहे. त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच हे लोकेशन सिलेक्ट केलेलं होतं. महाडच हे लोकेशन सिलेक्ट केलं होतं. ह्युमन राईट्स मूव्हमेंट, वन ऑफ द इंडियाज फर्स्ट ह्युमन राईट्स मूव्हमेंट म्हणून ते मानले जाते. मानवाधिकारासाठी हा मानवाधिकार आहे. पाणी खुलं करणं, पाण्याची टाकी खुले करणं सर्वांसाठी हा मानवाधिकाराचाच महत्त्वाचा मुद्दा आहे. तर त्या महत्त्वाच्या चळवळींपैकी एक महत्त्वाची चळवळ मानली जाते, जी महाडला सुरू करण्यात आली होती या कारणास्तव. या कारणास्तव ती महाडला सुरू करण्यात आली होती. 20 मार्च 1927 ला हा सत्याग्रह, महाडचा 14 ताळ्याचा सत्याग्रह सुरू झालेला होता. त्या ठिकाणी झालं असं, की ते प्रकरण कोर्टात गेलं आणि कोर्टाने त्यावेळी निकाल दिला होता, की ही जी जागा आहे ती प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. त्यामुळे तात्पुरता तो मुद्दा थांबलेला होता. ठीक आहे. तात्पुरता तो मुद्दा जो आहे तो थांबलेला होता. महाड 1.0 तो सत्याग्रह मानला जातो. पहिला प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. हा प्रयत्न झाल्यानंतर तिथं त्याचं शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. उच्चवर्णीय जे समुदाय होते त्यांच्याकडून शुद्धीकरण त्याचा करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. म्हणून नंतर काही दिवसांनी दुसरी महाड परिषद तिथे लॉन्च करण्यात आली होती 25-26 डिसेंबरला. लगेच त्याच वर्षी 1927 लाच. परंतु कोर्टने त्या दरम्यान ती जे तळं आहे, ती जी टाकी आहे पाण्याची महाड या ठिकाणची, ती प्रायव्हेटली ओन्ड आहे असं तिथे डिक्लेअर केलेलं होतं. ती खाजगी जागा आहे आणि त्याच्या आधीचं जे रिझोल्यूशन आलं होतं 1923 ला जो ठराव पास केलेला होता, त्याच्यामध्ये असं नमूद केलं होतं, की खाजगी नाही, सार्वजनिक जागा सगळ्या ओपन केल्या जातील. त्यामुळे मग कोर्टचा तो तिथे निर्णय आलेला होता. त्याच दरम्यान मग डॉक्टर आंबेडकरांनी काय केलं होतं, की बहिष्कृत भारत नावाचं त्यांचं फोर्टनाईट पब्लिकेशन ते सुरू केलेलं होतं. दर 15 दिवसांनी येणारं मासिक त्यांनी ते बहिष्कृत भारत ते सुरू केलं होतं त्याच दरम्यान. याच्याबद्दल पण बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो आपल्याला प्रिलिम्सला. सोबतच नंतर महाड 2.0 म्हणजे नंतर परत एकदा त्यांनी तो सत्याग्रह ज्यावेळी सुरू केला होता, त्याच्यामध्ये त्यांनी जेंडर इक्वॅलिटीचा मुद्दा पण उपस्थित केला होता. महिलांच्या पण अधिकारांचा मुद्दा याच्यामध्ये त्यांनी उपस्थित केलेला होता. ती एक वेगळं पण ते एक वैशिष्ट्य त्याचं असलेलं आपल्याला बघायला मिळतं. तर यासारख्या गोष्टी लक्षात ठेवा. आता आपल्याला प्रिलिम्सला तर या गोष्टींवरती प्रश्न विचारला जातो. याच्यावरती मेन्सला पण प्रश्न विचारला जातो. मागं यूपीएससीने प्रश्न विचारलेला आहे. हा यूपीएससी मेन्सचा हा PYQ आहे. मागं ऑलरेडी विचारलेला आहे, की महात्मा गांधी आणि डॉक्टर बी.आर. आंबेडकर यांचे दृष्टिकोन आणि रणनीती वेगवेगळी असली तरी देखील दलितांचे कल्याण हे त्यांचे समान ध्येय होते. स्पष्टीकरण द्या.
म्हणजे याच्यामध्ये बेसिकली एक्सपेक्टेड काय आहे की त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे की दोघांचा दृष्टिकोन वेगळा होता. कोणत्या मुद्द्याला घेऊन? या मुद्द्याला घेऊन. दृष्टिकोन आणि रणनीती दोघांची वेगळी होती. काम करण्याची पद्धत दोघांची वेगळी होती. विचारसरणीमध्ये पण दोघांच्या बराच फरक होता. तरी पण एक कॉमन ऑब्जेक्टिव्ह होतं हे. मग आपल्याला याच्यामध्ये काय नमूद करायचं की त्यांचा दृष्टिकोन आणि रणनीती दोघांची कशी वेगळी होती, वेगळे पण नमूद करायचं आहे दोघांचंही. मग महात्मा गांधींचं असं म्हणणं होतं की खेड्यांकडे चला. डॉक्टर आंबेडकरांचं म्हणणं होतं की खेड्यामध्येच मोठ्या प्रमाणामध्ये कास्टी जमजातीवाद बघायला मिळतो, शहरांकडे चला. या पद्धतीचा दृष्टिकोन दोघांचा वेगळा तिथे नमूद करणं अपेक्षित आहे. या पद्धतीने जे वेगळेपण होतं दोघांचं, गांधींचं म्हणणं होतं, गांधींचा जर आपण विचार बघितला तर ते रुरल इंडस्ट्री किंवा ट्रॅडिशनल मेथड्सवरती जास्त अवलंबून असलेलं आपल्याला बघायला मिळतं. डॉक्टर बी आर आंबेडकरांचा थोडासा मॉडर्न थॉट असलेला बघायला मिळतो. मॉडर्न इकॉनॉमीकडं, कॉन्स्टिट्युशनलिझमकडं, संविधानवादाकडं ते झुकलेले जास्त बघायला मिळतात. गांधी त्या दिशेने फार गेलेले त्यांचे विचार किंवा त्यांनी मांडलेले विचार आपल्याला बघायला मिळत नाहीत. या पद्धतीने दृष्टिकोन आणि रणनीती दोघांचीही वेगळी तिथं ठेवणं, वेगळी जी होती ती तिथं मांडणं, नमूद करणं ते आपल्याला इथं एक्सपेक्टेड आहे. गांधींनी अस्पृश्यता त्याचा विरोध केलेला होता, परंतु जी वर्ण व्यवस्था आहे त्याचं समर्थन केलं होतं. याच्यामध्ये इकडं फरक असलेला आपल्याला बघायला मिळतो. डॉक्टर बी आर आंबेडकरांनी वर्ण व्यवस्था, अस्पृश्यता या सगळ्याच गोष्टींवरती टीका केलेली होती. तर हे सगळे वेगवेगळे दृष्टिकोन नमूद करायचे आहेत आणि मग हा मुद्दा कॉमन एक ऑब्जेक्टिव्ह दोघांमध्ये कसं होतं? हरिजन नावाचा शब्द जो वापरलेला होता गांधींनी तो इथं नमूद करू शकतो. अस्पृश्यता त्याच्यासाठी त्यांनी केलेलं काम, हरिजन सेवक संघ त्याची स्थापना ती नमूद करू शकतो. इकडं बहिष्कृत भारत आणि महाडसारखे एक्झाम्पल हे नमूद करू शकतो. या पद्धतीने या कॉमन ऑब्जेक्टिव्हसाठी वेगळे दृष्टिकोन रणनीती असून पण कसं त्यांनी काम केलेलं होतं तेच आपल्याला इथं एक्सप्लेन करायचं आहे, तेच आपल्याला इथं स्पष्ट करायचं आहे. नेक्स्ट पुढच्या पॉईंटकडे आपल्याला वळायचं. या पद्धतीने तुम्ही आन्सर लिहिण्याचा प्रयत्न करा. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे सॉइल बद्दलचा. सॉइलवरती आर्टिकल आलेला आहे की सॉइल माती ज्याला आपण म्हणतो ती कशी महत्त्वाची आहे आणि याच्यामध्ये स्पेसिफिकली आर्टिकलमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे तो आहे अर्बन एरियामधला, अर्बन सॉइलचा. शहरी भागामधली माती त्याच्या बाबतीमध्ये डिग्रेडेशन ते कशा पद्धतीने होत आहे त्याच्या संदर्भातला मुद्दा इथं नमूद केलेला आहे. कारण काय आहे? कारण डिसेंबर 5 वर्ल्ड सॉइल डे, जागतिक मृदा दिन म्हणून तो सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे, जागतिक मृदा दिन म्हणून तो सेलिब्रेट केला जातो. वर्ल्ड सॉइल डे कोणाच्या बाजूने सुरुवात करण्यात आलेला आहे? फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन, युनायटेड नेशन्सचीच ही संघटना आहे. युनायटेड नेशन्सची संघटना आहे. जागतिक अन्न आणि कृषी संघटना म्हणून ती ओळखली जाते. फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन त्यांच्या बाजूने हा सेलिब्रेट केला जातो. वर्ल्ड सॉइल डे, जागतिक मृदा दिन कधी? डिसेंबर 5 म्हणजेच आजचा दिवस. या वर्षीची थीम काय आहे? प्रिलिम्ससाठीचा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रिलिम्ससाठीचा महत्त्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे. या वर्षीची थीम काय आहे? हेल्दी सॉइल्स फॉर हेल्दी सिटीज. ज्या वेळी या पद्धतीने फोकस ठेवला जातो एखाद्या स्पेसिफिक दिवसाचा, कधी त्या थीम मध्ये असा स्पेसिफिक फोकस ज्यावेळी ठेवला जातो त्यावेळी क्वेश्चन रिफ्लेक्ट होतो त्याच पद्धतीने. अर्बन एरियालाच का फोकस केलेला आहे? त्याचं पण कारण याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. कारण हा फोकस का शिफ्ट झालेला बघायला मिळतोय? कारण ट्रान्सफॉर्मेशन, मायग्रेशन, स्थलांतर मोठ्या प्रमाणात बघायला मिळते रुरल एरियामधून, ग्रामीण भागातून या कॉन्क्रीटच्या जंगलांमध्ये म्हणजेच शहरी भागांमध्ये. आणि मग या शहरी भागातल्या मृदेच्या बाबतीमध्ये जे काही ट्रान्सफॉर्मेशन होत आहे, जे काही बदल, रूपांतर होत आहे, त्याला सेंटर स्टेज देण्याचा, त्याला सेंटर पॉइंट फोकसमध्ये ठेवण्याचा प्रयत्न यावर्षी केलेला आहे. आणखी रिझन काय आहे त्याच्यासाठी? कारण 56% पेक्षा जास्त जागतिक लोकसंख्या सध्या कुठं राहते? तर ती राहते शहरांमध्ये. मोर दॅन 56% ऑफ द ग्लोबल पॉप्युलेशन इज करंटली लिव्हिंग इन सिटीज. शहरांमध्ये ती राहत आहे. आणि मग या सगळ्या बर्डनमुळे, आणि हे वाढतच चाललेलं आहे. याच्यामध्ये कमतरता कमी होतच नाहीये. हे प्रमाण कमी होत नाही. ग्रामीण भागातून शहरी भागांमध्ये स्थलांतर वाढतच चाललेलं आहे. याच्यामुळे काय व्हायला लागलंय की चॅलेंजेस तिथं तयार व्हायला लागलेले आहेत. शहरी भागातल्या मृदेला घेऊन चॅलेंजेस काय आहेत? फूड इनसिक्युरिटी पहिला महत्त्वाचा मुद्दा. अन्न सुरक्षेचं एक आव्हान तिथं उभं राहिलेलं आहे. पोल्युशन, प्रदूषण, सोबतच डिव्हास्टेटिंग फ्लड, अर्बन फ्लडची समस्या. शहरी भागांमध्ये पूर यायला लागलेले आहेत. ग्रामीण भागात तर आहेतच. यंदाचं सोलापूर जिल्ह्याचं एक्झाम्पल ते क्लासिक एक्झाम्पल आहे, ते मेन्शन करायचंच आहे. क्लायमेट चेंजला घेऊन ज्यावेळी कधी क्वेश्चन येईल सोलापूरचं एक्झाम्पल मेन्शन करायचंच आहे. तुम्ही जर करत असाल तर तुम्ही प्लसमध्ये राहणार बाकीच्यांपेक्षा. ते एक्झाम्पल मेन्शन केल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही.
एवढी ती विदारक परिस्थिती होती क्लायमेट चेंजला घेऊन. कारण एवढ्या मागच्या कित्येक वर्षांमध्ये ते अशा नद्या आहेत, की जिथं पाणी नसायचं. कोरड्या नद्या पडलेल्या असायच्या, त्यांना पूर आलेला आहे. त्यामुळे ते एक्झाम्पल सोडून पुढे आपण जाऊच शकत नाही. ठीक आहे. तर अर्बन फ्लडिंग सारखी समस्या मोठ्या प्रमाणात बघायला मिळालेली आहे आणि एक्स्ट्रीम हीट उष्णतेच्या लाटा, अर्बन हीट आयलंड इफेक्ट जी संकल्पना मांडली जाते रिपीटेडली, अर्बन हीट आयलंड इफेक्ट ती कशाच्या बाबतीत मांडली जाते? याच शहरी भागांच्याच बाबतीमध्ये ती मांडली जाते. म्हणजे ही शहरं इथं जो उल्लेख केलेला आहे, की सिमेंटचे जंगल हे जे आहेत, हे हीट ट्रॅप करत आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये इथून हीट ट्रॅप होत आहे आणि ती इमिट केली जात आहे. त्यामुळे यासारखे चॅलेंजेस या भागामध्ये असल्यामुळं सॉइलच्या सिटीज मधल्या सॉइलला शहरी भागातल्या मृदेला फोकसमध्ये ठेवलेलं आहे या वर्ल्ड सॉइल डेला. ठीक आहे. आता जर आपण बघितलं तर ही सॉइल ही मृदा रोल काय प्ले करते, तिची भूमिका नेमकी काय आहे? तर पहिली महत्वाची गोष्ट, हेल्दी सॉइल्स जर असेल म्हणजे मृदेची प्रत आपण ज्याला म्हणतो ती जर चांगल्या पद्धतीने आपण ठेवली आणि त्याच्यावरती व्हेजिटेशन म्हणजे वृक्ष आच्छादन ज्याला आपण म्हणतो वन आच्छादन, ते जर चांगल्या पद्धतीने आपण ठेवलं तर ते काय करतं? पहिला इथं बेनिफिट त्याचा नमूद केलेला आहे, फायदे. मृदेची प्रत किंवा मृदेची क्वालिटी, प्रमाण, प्रपोर्शन त्याचं योग्य पातळीवरती आपण जर मेंटेन केलं तर त्याचे फायदे काय होऊ शकतात? तर ते हीट ऍब्सॉर्ब करू शकते. शहरी भागांमध्ये उष्णता मोठ्या प्रमाणात वाढलेली बघायला मिळते, तर ती ऍब्सॉर्ब केली जाऊ शकते. सोबतच सिक्वेस्टर ऍटमॉस्फेरिक कार्बन, वातावरणामध्ये असलेला कार्बन तो सिक्वेस्टर केला जाऊ शकतो, तो शोषून घेतला जाऊ शकतो, कॅप्चर केला जाऊ शकतो. सोबतच नॅचरल एअर कंडिशनर म्हणून काम करते ही मृदा. नैसर्गिक पातळीवरती एअर कंडिशनरचं काम करते. ठीक आहे. पार्क्समध्ये असलेली ही जी मृदा आहे त्याची ती महत्वाची भूमिका आहे. कम्युनिटी गार्डन्स त्याची ती महत्वाची भूमिका आहे आणि ग्रीन मेडियन्स त्याची ती महत्वाची भूमिका आहे, की नॅचरल एअर कंडिशनर म्हणून ती आपल्यासाठी काम करते. हे यासारखे फायदे त्याचे आहेत. म्हणून या मृदेच्या बाबतीमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने योग्य पद्धतीने नियोजन करणं गरजेचं आहे. सोबतच ते फ्लडला प्रिव्हेंट करतं, प्रिव्हेंटिंग फ्लड अँड मॅनेजिंग वॉटर. मातीवरती आहेत या सगळ्या गोष्टी. मोठ्या प्रमाणात एक गाळ वाहून येतो पुरामध्ये, तो कशाचा असतो? मातीचाच बनलेला असतो, मृदेचाच बनलेला असतो. ते त्याचं सेकंड त्याचा बेनिफिट पॉझिटिव्ह पॉईंट तिथं नमूद केलेला आहे. आणखी पॉझिटिव्ह पॉईंट काय आहे? सपोर्टिंग अर्बन फूड सिस्टीम्स अँड बायोडायव्हर्सिटी. आपण जर बघितलं रूफटॉप फार्म तयार केले जाऊ शकतात. त्या घराची त्या बिल्डिंगची जी गरज आहे, नीड आहे, ती याच्या मार्फत तिथं निश्चितपणे होऊ शकते. किंवा जे काही बॅकयार्ड प्लॉट्स असतील, ओपन स्पेसेस असतील, तिथं काही प्रमाणामध्ये फर्टाईल सॉइल जिथं असेल, तिथं सुपीक मृदा जिथं असेल, तिथं त्या योग्य पद्धतीने पुढच्या बाबतीतल्या काही गोष्टी उगवल्या जाऊ शकतात, पिकवल्या जाऊ शकतात. ते पण त्याचे बेनिफिट त्याच्यामध्ये नमूद केलेले आहेत. सोबतच मेंटल आणि फिजिकल वेलबिंग पण ते इन्शुअर करतं. म्हणजे योग्य प्रतीची योग्य प्रमाणामध्ये मृदा असणं म्हणजेच वृक्ष आच्छादन चांगलं असणं. कॉन्टॅक्ट विथ नेचर, व्हिटॅमिन एन असा उल्लेख केलेला आहे त्याचा. नेचरच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिल्यानंतर स्ट्रेस, अँझायटी कमी होतं, हे प्रूव्हन आहे स्टडीच्या थ्रू. मग योग्य प्रतीची मृदा जर असेल, राईट क्वालिटीची तिथं सॉइल असेल, तर व्हेजिटेशन चांगल्या पद्धतीने राहणार आहे, ट्री कव्हर, वृक्षाच्छादन चांगल्या पद्धतीने राहणार आहे आणि मेंटल आणि फिजिकल वेलबिंग देखील त्याच्यामध्ये योग्य राहणार आहे. एफओ जे ऑर्गनायझेशन आहे, ज्यांच्या बाजूने हा वर्ल्ड सॉइल डे सेलिब्रेट केला जातो, त्यांनी असं नोट केलेलं आहे, की थर्ड ऑफ द वर्ल्ड सॉइल्स आर डिग्रेडेड. 1/3 प्रोपोर्शन, एक तृतीयांश जागतिक पातळीची जी मृदा आहे त्याचं डिग्रेडेशन होत आहे, त्याची हानी, त्याचं नुकसान झालेलं आहे ऑलरेडी. ठीक आहे. ती बाजू त्यांच्या बाजूने तिथे नमूद केलेली आहे. मग याच्या बाबतीमध्ये ऍक्शन काय घेणं गरजेचं आहे, उपाययोजना काय असायला पाहिजे ते याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. पुढं की ऍक्शन्स काय असणं, काय करणं गरजेचं आहे, तर अर्बन सॉइल रिस्टोरेशन आणि प्रोटेक्शनच्या काही आपल्याला योजना आणाव्या लागतील. ही जी मृदेची पातळी बिघडत चाललेली आहे, खराब होत चाललेली आहे, प्रमाण त्याचं बिघडत चाललेलं आहे, त्याला रिस्टोअर करण्यासाठी, त्याचा पुनर्संचय करण्यासाठी काही योजना तिथं आणायला लागतील. त्याच्या सुरक्षेसाठी, त्याला जपण्यासाठी या मृदेला काही योजना तिथं नमूद कराव्या लागतील. दुसरा मुद्दा, प्रमोटिंग ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर. त्या पायाभूत सुविधा ज्या काही आपण विकसित करत आहोत, तर त्या हरित पायाभूत सुविधा तिथं आणणं गरजेचं आहे. थर्ड, चॅम्पियनिंग अर्बन ॲग्रिकल्चर. शहरी भागांमध्ये कृषी क्षेत्र आता बघायलाच मिळत नाही अशी परिस्थिती आहे. तर शहरी भागामध्ये ॲग्रिकल्चर, कृषी क्षेत्र कसं आणू शकतो? मागाशी सांगितलं, की रूफ टॉपला ॲग्रिकल्चर, काही बॅकयार्ड, काही जागा बिल्डिंगच्या बाजूला तिथं शिल्लक असतील तर तिथं ग्रीन व्हेजिटेशन आपण वाढवू शकतो, तिथं ग्रीन कव्हर आपण वाढवू शकतो. चौथा मुद्दा, रिस्पॉन्सिबल सॉइल मॅनेजमेंट. या मृदेचं योग्य पद्धतीने व्यवस्थापन तिथं करणं गरजेचं आहे.
बूस्टिंग सॉइल लिटरसी अँड कंपोस्टिंग. कंपोस्ट खत शाळेमध्ये आपण कधी बघितलेलं असतं, त्याच्यानंतर परत कधी बघितलेलं पण नाही आपण. या सगळ्या गोष्टी मागं पडत चालल्यात. त्यांना परत एकदा समोर मुख्य प्रवाहामध्ये आणावं लागणार आहे आणि सॉइल लिटरसी या मृदेच्या बाबतीतली जागरूकता, साक्षरता असा शब्द त्यांनी वापरला. याच्याबद्दलचं जागरूकता आणि साक्षरता लोकांमध्ये तयार करणे, निर्माण करणं गरजेचं आहे. हे एक महत्त्वाचा वे फॉरवर्ड याच्यामध्ये नमूद केलेला आहे. मग याला घेऊन मागं PYQ एक विचारलेला आहे UPSCने, की मानवी कृती आणि हवामान बदल यांच्या परस्पर संवादाच्या प्रकाशात भारतातील मातीच्या ऱ्हासाच्या जटिल नमुन्यांचे आणि कारणांचे गंभीर मूल्यांकन करा, ज्यामुळे शाश्वत विकास आणि मानवतेच्या अस्तित्वासाठी महत्त्वपूर्ण धोका निर्माण झालेला आहे. मृदेचा ऱ्हास, सॉइल डिग्रेडेशन जो मुद्दा महत्त्वाचा या आर्टिकलमध्ये नमूद केलेला आहे, त्याच्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे, की रिझन्स काय आहेत, पॅटर्न्स काय आहेत आणि रिझन्स काय आहेत? काय पॅटर्न राहिलेला आहे सॉइल डिग्रेडेशनचा? या मृदेच्या ऱ्हासाचा पॅटर्न वेगळ्या भागामध्ये, वेगळ्या प्रदेशामध्ये काय राहिलेला आहे? मग तो किनारी भागामध्ये का आहे? तो मध्य भारतामध्ये का आहे? उत्तर भारतामध्ये का आहे? या वेगळ्या प्रदेशामध्ये, भागांमध्ये पॅटर्न कसा राहिलेला आहे आणि त्याची कारणं वेगळ्या कशी राहिलेली आहेत? मग ते काही ठिकाणी मायनिंग असू शकतं, काही ठिकाणी शहरी भागातलं अतिक्रमण असू शकतं कन्स्ट्रक्शनचं, यासारख्या गोष्टी असू शकतात. तर ते रिझन्स त्याच्यामध्ये नमूद करायचे आहेत भारतातले वेगळ्या भागातले. ठीक आहे. आणि त्यांनी कसा धोका निर्माण केलेला आहे ह्युमॅनिटीजच्या सर्व्हायव्हलसाठी ते नमूद करायचे. ह्युमॅनिटी सर्व्हायव्हल म्हणजे जमीन का महत्त्वाची आहे ते सगळं इथं नमूद केलेलं आहे, की ही योग्य पद्धतीची जमीन, मृदा, जमीन नाही मृदा, योग्य पद्धतीची, योग्य प्रतीची, योग्य प्रमाणामध्ये असलेली मृदा का गरजेची आहे तेच मुद्दे याच्यामध्ये नमूद केलेले आहेत. आणि तेच ह्युमन सर्व्हायव्हल सोबत, मानवी अस्तित्वासोबत ते कसे रिलेटेड आहेत, लिंक्ड आहेत तेच त्याच्यामध्ये आपल्याला नमूद करायचं आहे. ठीक आहे. प्रश्न या पद्धतीने असतो, परंतु कंटेंट तसा रिलेट करता येतो. प्रश्न कॉम्प्लेक्स बनवलेला असतो मुद्दा म्हणून, की तो समजून नये, क्वेश्चनची डिमांड समजू नये म्हणून. ठीक आहे. पण आपण जो कंटेंट वाचत असतो तोच तिथे आपल्याला टाकायचा असतो. नेक्स्ट पुढचा मुद्दा आहे तो आहे पार्लमेंटच्या डिक्लाइनिंग प्रॉडक्टिव्हिटी बद्दलचा. संसदेमध्ये आपण बघत आहोत, की संसदेचा जो अधिवेशनाचा कालावधी आहे तो कमी केला जात आहे. कमी कालावधी आहे पहिला महत्त्वाचा मुद्दा. त्याच्यामध्ये पण गोंधळ तिथं होतो, व्यवस्थित चर्चा होत नाही, कन्स्ट्रक्टिव्ह डिस्कशन तिथं होत नाही, कॉन्क्रीट डिस्कशन होत नाही, योग्य पद्धतीची चर्चा होत नाही. मत मांडण्याची मुभा प्रत्येक पक्षाला मिळत नाही, सदस्यांना मिळत नाही. कारण कालावधीच कमी झाल्यामुळं प्रत्येकाला आपलं-आपलं मत मांडण्याची आणि प्रत्येक विषयावरची चर्चा करण्याची संधीच मिळणार नाही. मग या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून काय बघायला मिळत आहे आपल्याला, की संसदेची कार्यक्षमता, संसदेची उत्पादकता कमी होत चाललेली आहे. त्याच्याशी संबंधित आजचं एडिटोरियल आलेलं आहे. याच्यावरती प्रश्न काय पद्धतीने विचारला जातो तो प्रश्न इथं टाकलेला आहे. PYQ आहे हा पण. UPSCचाच हा PYQ आहे. लेटेस्ट कॉन्टेक्स्ट मधला आहे. टू व्हॉट एक्सटेंट इन युअर व्ह्यू द पार्लमेंट इज एबल टू इन्शुअर अकाउंटेबिलिटी ऑफ द एक्झिक्युटिव्ह इन इंडिया? तुमच्या मते आपलं ओपिनियन विचारलेलं आहे. भारतातील कार्यकारिणीची जबाबदारी संसद किती प्रमाणात सुनिश्चित करू शकते? म्हणजेच काय? कार्यकारिणी, एक्झिक्युटिव्हचा रोल तो यांच्या बाजूने एक्झिक्युटिव्हची अकाउंटेबिलिटी जबाबदारी संसदेच्या बाजूने किती प्रमाणामध्ये सुनिश्चित केली जाऊ शकते? समजलं नसेल, उत्तर सांगतो मग तुम्हाला लक्षात येईल. एक्झॅक्टली उत्तरामध्ये काय लिहिणं अपेक्षित आहे. संसदेकडं पार्लमेंटरी काही इन्स्ट्रुमेंट्स दिलेले आहेत. संसदेची काही साधनं दिलेली आहेत. प्रश्नोत्तराचा तास, अविश्वास ठराव असेल, ॲडजमेंट मोशन आपण मला म्हणतो, स्थगितीचा प्रस्ताव असेल, स्थगन प्रस्ताव. यासारखी काही संसदीय साधनं दिलेली आहेत, ज्याच्यामार्फत ती नियंत्रित ठेवू शकते किंवा जबाबदारपणा सुनिश्चित करू शकते कोणाचं? एक्झिक्युटिव्हचं, कार्यकारिणीचं. तेच त्याच्यामध्ये नमूद करायचंय. अगोदर आपल्याला नमूद करायचंय, की जबाबदारी कशा पद्धतीने कमी झालेली बघायला मिळते. फॅक्टर्स लिमिटिंग पार्लमेंट्स इफेक्टिव्हनेस. संसदेची कार्यक्षमता मर्यादित ठेवणारे कोणते घटक आहेत? तर वीक ऑपोजिशन, कमकुवत विरोधी पक्ष ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे सध्या. कारण विरोधी पक्ष जर स्ट्रॉंग नसेल, तर मग सरकारच्या बाजूने एकतर्फी निर्णय तिथे घेतले जातात. दुसरा मुद्दा पार्टी डिसिप्लिन, पक्षाची शिस्त राहिलेली नाहीये. तो एक महत्त्वाचा मुद्दा सध्या बघायला मिळतोय. फ्रिक्वेंट डिसरप्शन, वारंवार अडथळे निर्माण होतात संसदेच्या कामकाजामध्ये. चौथा मुद्दा पासिंग गिलोटिन मोशन. गिलोटिन म्हणजे काय? आत्ताच राज्यसेवेने पूर्वपरीक्षेला प्रश्न विचारलेला आहे. आणि पाचवा मुद्दा पासिंग ऑर्डिनन्स. ऑर्डिनन्स म्हणजे संसदेचा मार्ग न वापरता राष्ट्रपतींकडून डायरेक्टली ऑर्डिनन्स, वटहुकूम ज्याला आपण म्हणतो, तो जारी करण्याचा मार्ग. म्हणजेच काय? तो पार्लमेंटला बायपास करण्याचा मार्ग आहे. तर यासारख्या गोष्टी बघायला मिळतात सध्या, ज्या संसदेचं कार्यक्षमता कमी करत आहेत आणि मग संसदेची साधनं तिथे नमूद करणं आपल्या बाजूने अपेक्षित आहे. ठीक आहे. या पद्धतीने क्वेश्चनला टॅकल करायचं. सध्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर
सोशल जस्टिस सोबत रिलेट करू शकणारा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. लोकसत्तामध्ये आजच्या न्यूज आलेली आहे, की 15,000 मुली शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर आहेत. मुलींचं प्रमाण शालेय शिक्षणामधलं कमी आहे. हायर एज्युकेशनमध्ये आहे बऱ्यापैकी, बट शालेय शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुली शिक्षणापासून दूर वंचित राहत आहेत. ठीक आहे. कमी पटाच्या ज्या शाळा आहेत त्या बंद करण्याचा परिणाम हा झालेला आहे असं बोललं जात आहे. कमी पट म्हणजे कमी संख्या. विद्यार्थ्यांची संख्या जिथं कमी आहे त्या शाळा बंद करण्यामुळं हा परिणाम झालेला आहे. कारण मग आत्तापर्यंत आपल्याकडे बघितलं तर शाळा त्या घरापासून, वस्तीपासून, राहत्या घरापासून, गावापासून जवळच्या अंतरावरती आहेत तिथं मुली जात होत्या. परंतु मग तिथं संख्या कमी असेल, तर शाळा बंद करण्याचा जो निर्णय घेतलेला होता त्याच्यामुळे होतं की पालक सुरक्षेच्या कारणास्तव, इतर सामाजिक कारणास्तव लांबच्या शाळेला पाठवायला तयार होत नाहीत. इतर कारणं कोणती असतील? पायाभूत सुविधा, येण्या-जाण्याची सोय, रस्ते, वाहतूक यासारख्या सुविधा नसतील, तर दूरच्या अंतरावरती शाळेवरती पाठवण्यास पालक मुलींना तयार होत नाहीत. मुलांच्या बाबतीमध्ये तयार होतात. तो परिणाम इथं झालेला बघायला जेन्युइन इश्यू आहे. डायरेक्टली हे मुद्दे तुम्ही नोट डाउन करू शकता. मुलींची शाळाबाह्य मुलींचं प्रमाण का जास्त आहे त्याच्यामध्ये हे कारण डायरेक्टली तुम्ही नमूद करू शकता. ठीक आहे. देशभरामध्ये जर बघितलं तर एकूण 8,49,991 शाळाबाह्य मुले आहेत. त्यामध्ये 3,78,877 फक्त मुली आहेत. 8 लाखामध्ये मुलींचं प्रमाण आहे. सर्वाधिक शाळाबाह्य मुलींचं प्रमाण कुठं आहे? आसाममध्ये आहे. आसाम राज्यामध्ये शाळाबाह्य मुलींची संख्या तिथं 57,000 असलेली आपल्याला बघायला मिळते. त्याच्यानंतर नंबर लागतो उत्तर प्रदेशचा. तर 56,462 मुली शाळाबाह्य असलेल्या आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे. तर हे महत्त्वाचा मुद्दा आहे. कुणाच्या बाजूने ही आकडेवारी जाहीर करण्यात आलेली केंद्र शासनाचा महिला आणि बाल कल्याण विभाग त्यांच्या बाजूने ही आकडेवारी पब्लिश करण्यात आलेली 2025-26 ची. ठीक आहे. तर ती एक महत्त्वाची गोष्ट नोट डाउन करून ठेवा. याला तुम्ही डायरेक्टली या आकडेवारीला तुम्ही वापरू शकता. ठीक आहे. एवढेच मुद्दे आजच्या न्यूजपेपरमधले इम्पॉर्टंट आहेत. IWP प्रोग्राम वन ॲस्पायरंट वन प्लॅन त्याच्यामध्ये आहे. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी इंडिव्हिज्युअल प्लॅन त्या विद्यार्थ्याच्या अभ्यासानुसार, त्या विद्यार्थ्याच्या कॅपॅसिटीनुसार त्याच्यामध्ये बनवून दिला जातो. मेन्स असेल, प्रिलिम्स असेल त्याचा. टेस्ट कंडक्ट केल्या जातात आठवड्यातून 2 वेळा. रायटिंग टेस्ट आणि जे काही प्रिलिमचे टॉपिक वाचत आहेत त्याच्यावरती MCQ सॉल्व्ह करण्यासाठी दिले जातात. 1 इयरचा तो प्रोग्राम आहे. या प्रोसेसने जावं लागेल. मेंटॉर गरजेचा असतो. प्लॅन डेडिकेटेड टू दॅट पर्टिक्युलर स्टुडंट तो गरजेचा असतो. त्याच पद्धतीने जावं लागणार आहे. इव्हॅल्युएशन वेळोवेळी करून घेणं, ते मॉडेल आन्सर्स बघत राहणं. तुम्हाला आता टॉपर्सचे मॉडेल आन्सर बघायला लागतात. आमच्या बाजूने ते मॉडेल आन्सर आम्ही प्रोव्हाईड करतो. त्या मॉडेल आन्सर सोबत कंपेअर करून तुम्हाला लक्षात येतं की तुमचं काय चुकलेलं आहे आणि आमचे असेसमेंटचे जे मुद्दे आहेत ते बघून तुमचं ते उत्तर जे आहे ते परिपूर्ण बनवण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न केला जातो. ठीक आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता. आजच्या सेशनमध्ये इथेच थांबतोय. सो मच.